ऑक्सिडेशन नंतर आपण पाहणार आहोत रिडक्शन रिएक्शन. तर रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं ऍडिशन करणे. किंवा ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिजन रिमूव्ह करणे, ऑक्सिजनला काढून टाकणे. आता बघा, रिडक्शन ऑफ अल्डेहाइड आणि कीटोन. अल्डेहाइड आणि कीटोन मध्ये हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन असतो. आपल्याला माहिती आहे की ऍडिशन कुठं होते? जिथं डबल बॉन्ड आहे. दोन विद्यार्थी आपण एकमेकाचे हात पकडले, दोन विद्यार्थ्यांनी, म्हणजे डबल बॉन्ड झाला. आता या डबल बॉन्ड मध्ये अजून दोन विद्यार्थी आपण ऍड करू शकतो. दोन पैकी एक बॉन्ड ब्रेक करायचा असा. याला एक विद्यार्थी जॉईंट होईल, त्याचा जो हात मोकळा आहे त्याला एक विद्यार्थी जॉईंट होईल. म्हणजे इथं आपण एक हायड्रोजन, हा बॉन्ड ब्रेक होईल, एक हायड्रोजन इथे येईल आणि एक हायड्रोजन इथे येईल. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन मध्ये आपण ऍडिशन कसं केलं? एक हायड्रोजन इथं ऍड करायचं आहे कार्बनवर आणि एक ऑक्सिजनवर. इथं आले. सुरुवातीला हे दोन हायड्रोजन होते, दोन हायड्रोजन आपण ऍड केले, पण एक कार्बनवर केला आणि एक ऑक्सिजनवर केला. मिथेनॉलचं कन्व्हर्शन मिथेनॉल मध्ये. याला आपण कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणतो, कारण हा कॅटॅलिस्ट आहे. त्याच्या सरफेसवर हायड्रोजन गॅस कलेक्ट होते आणि मग तो हायड्रोजन आपण एक हायड्रोजन यावर आणि एक हायड्रोजन ऑक्सिजनवर ऍड करतो. सेम ऍडिशन NaHg आणि H2O, सोडियम अमॅलगम अँड वॉटर, हा नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस करते. इथे दोन हायड्रोजन आहेत, पण NaHg H2O असतं म्हणजे तुम्हाला नेसंट हायड्रोजन लिहावा लागतो. आणि निकेल, प्लॅटिनम, पॅलॅडियम, निकेल असेल तर तुम्हाला H2 गॅस लिहावा लागतो. हे क्रॉस मध्ये लिहिलं तर रिएक्शन रॉंग होते. मेकॅनिझम सेम आहे. इथे दोन हायड्रोजन आहेत, एक कार्बनवर टाकायचा, एक ऑक्सिजनवर. हा टाकला हायड्रोजन ऑक्सिजनवर, इथं तयार झाला CH3 CH2OH, इथेनॉल. सेम ऍडिशन ऍसिटोनवर, प्रोपॅनॉनवर. दोन हायड्रोजन, एक कार्बनवर ऍड करायचा, एक ऑक्सिजनवर ऍड करायचा. सेकंड नंबरच्या कार्बनला एक हायड्रोजन ऍड केला आपण आणि ऑक्सिजनवर एक हायड्रोजन. 1, 2, 3 मॉलिक्यूल सरळ केला. दोन नंबरच्या कार्बनवर एक हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर एक हायड्रोजन. प्रोपॅनॉन यूज प्रोपेन 2OL. त्यानंतर LiLH4 हा एक रिड्युसिंग एजंट आहे. NaBH4 आणि LiLH4 हे रिड्युसिंग एजंट आहेत. यांना इथं H2 लिहिण्याची गरज नाही. हा जो LiLH4 आहे, इट इज better use reduces unsaturated aldehyde to unsaturated alcohol. LiLH4 ला हा एक रिड्युसिंग एजंट आहे. आपण त्याला यूज करतो अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड, तर CHO बॉन्ड आहे पण अनसॅच्युरेटेड आहे, टू अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. या डबल बॉन्डचं रिडक्शन होत नाही, फक्त CHO ग्रुपचं रिडक्शन करायचं आहे. आपल्याला अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड पासून अनसॅच्युरेटेड अल्कोहोल पाहिजे, तर LiLH4 यूज करायला पाहिजे. सेकंड स्टेप मध्ये H3O पॉझिटिव्ह ऍसिड हायड्रोलिसिस. सेकंड बघा, LiLH4 होणार तेच CHO ग्रुपचं CH2OH. जसं पहिल्या रिएक्शन मध्ये आपण पाहिलं, CHO ग्रुप इज कन्व्हर्टेड टू CH2OH. त्यानंतर बघा, जर आपल्याला ऍसिडचं रिडक्शन अल्कोहोल मध्ये करायचं असेल, म्हणजे इथं बघा हा ऑक्सिजन काढून टाकलेला आहे, याच्या जागेवर दोन व्हॅलन्सी जे आहेत त्या हायड्रोजन आलेले आहेत. हे जे दोन्ही हायड्रोजन आहेत हे ऑक्सिजनच्या काढून टाकला आणि त्या कार्बनला दोन हायड्रोजन जोडले. या कार्बनला हा OH ग्रुप ऍज इट इज आहे. LiLH4 रिड्यूस ऍसिड टू अल्कोहोल, म्हणजे हा जो ऍसिड ग्रुप आहे त्याचा अल्कोहोल मध्ये करते LiLH4. तुम्हाला कोण इथॅनॉइक ऍसिड दिलं आणि त्याचं इथेनॉल करायचं असेल, इथॅनॉइक ऍसिड त्याचं इथेनॉल, तर तुम्हाला हा रिएजंट यूज करावा लागतो LiLH4 H3O पॉझिटिव्ह. या केसमध्ये डायबोरेन बेटर रिड्युसिंग एजंट आहे. डायबोरेन इज अ बेटर रिड्युसिंग एजंट. NaBH4 नॉट रिड्युसेस ऍसिड. इथं तुम्ही ऍसिडचं कन्व्हर्शन अल्कोहोल मध्ये करताना NaBH4 वापरू शकत नाही. NaBH4 त्याचं रिडक्शन करत नाही, त्यासाठी तुम्हाला डायबोरेन बेटर आहे आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. त्यानंतर लिथियम ॲल्युमिनियम
हायड्राइड LiAlH4 reduces ester to alcohol. हा ईस्टर आहे बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O C2H5. याचा सुद्धा तो अल्कोहोल मध्ये कन्वर्शन करते बा. या ऑक्सिजन पासून दोन पार्ट करायचे, 1 2 3 कार्बन कंटिन्यू आहेत, याचा एक अल्कोहोल होईल प्रोपॅनॉल. हे दोन कार्बन आहेत बघा, याचा एक अल्कोहोल तयार होईल इथेनॉल. कंटिन्यू कार्बन घ्यायचे बा 1 2 3 प्रोपॅनॉल आणि दोन कार्बनचा अल्कोहोल इथेनॉल. पण LiLH4 जो आहे तो एक्सपेन्सिव्ह आहे, त्याच्यामुळे ईस्टरचं कन्वर्शन ऍसिडचं अल्कोहोल करताना पहिले ऍसिडला ईस्टर मध्ये कन्वर्ट करायचं, ऍसिड अल्कोहोल टाकून त्याला ईस्टर मध्ये कन्वर्ट करा, त्याच्यानंतर त्याचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करा. निकेल प्लॅटिनम पॅलेडियम हा कॅटॅलिस्ट वापरा. हायड्रोजनेशन म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजनचं ऍडिशन होईल. Cr हे दोन कार्बन कंटिन्यू आहेत, याच्यापासून एक अल्कोहोल RCH2H आणि R पासून एक अल्कोहोल R-OH. असं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आपण यूज करू शकतो. रिडक्शन रिएक्शन मध्ये आपण पुन्हा एक रिडक्शन बघतोय, क्लेमेन्सन रिडक्शन. ZnHg कॉन्सन्ट्रेट HCl हा कन्वर्ट करतो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनला CH2 ग्रुप मध्ये. म्हणजे इथून हा ऑक्सिजन निघून जातो आणि इथे दोन हायड्रोजन जॉईंट होतात याला असे, आणि हा जो कार्बोनिल ग्रुप आहे C डबल बॉन्ड हा कन्वर्ट होतो CH2 मध्ये. आता याचं एक्झाम्पल बघा, इथेनॉल. इथेनॉल मध्ये हा C डबल बॉन्ड आहे, हा ऑक्सिजन निघून जाईल, इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन, म्हणजे हा ग्रुप CH2 मध्ये कन्वर्ट होईल आणि याच्यावरचा असणारा एक हायड्रोजन म्हणजे हा टोटल ग्रुप मिथिल मध्ये कन्वर्ट होईल. तिथे आपल्याला इथेन मिळतो पहा. C डबल बॉन्ड O इज कन्वर्टेड टू CH2. 4 नेसन हायड्रोजन घ्यायचे, हा ऑक्सिजन बाहेर काढायचा, याच्यासोबत दोन हायड्रोजन असं H2O बाहेर पडेल. सेम रिएक्शन प्रोपॅनॉन सोबत, डायमिथिल कीटोन, प्रोपॅनॉन किंवा ऍसिटोन असे याला 3 नाव आहेत. आता याचं कन्वर्शन होताना हा जर रिएजंट असेल ZnHg कॉन्सन्ट्रेट HCl हीट, तर हा C डबल बॉन्ड O CH2 मध्ये कन्वर्ट होईल, हा ऑक्सिजन निघून जाईल, इथे दोन हायड्रोजन येतील, ऑक्सिजन दोन हायड्रोजन सोबत निघून जाईल आणि या दोन व्हॅलन्सीला दोन हायड्रोजन जॉईंट होतील आणि हा C डबल बॉन्ड O कन्वर्ट होईल CH2 मध्ये. म्हणजे प्रोपॅनॉन पासून प्रोपेन पाहिजेत असेल तर हा रिएजंट ZnHg प्लस कॉन्सन्ट्रेट HCl C डबल बॉन्ड O ला CH2 मध्ये कन्वर्ट करतो. पुन्हा एक रिएजंट आहे बघा, ओल किष्णर रिडक्शन. या रिडक्शन मध्ये सुद्धा C डबल बॉन्ड O इज कन्वर्टेड टू CH2. आता याच्यामध्ये पण वेगळे रिएजंट आहे. हा C डबल बॉन्ड O आहे, याची हायड्राझाईन सोबत रिएक्शन करायची, कंडेन्सेशन रिएक्शन होईल पहा, H2 आणि ऑक्सिजन हे दोघं निघून जातील. H2O हा मॉलिक्यूल काढून टाकायचा आणि हा नायट्रोजन या डबल बॉन्डला जोडायचा, हायड्राझोन. त्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये पुन्हा हा N2 काढून टाकायचा इथून आणि हे दोन हायड्रोजन या डबल बॉन्डला जोडायचे. इथं एक हायड्रोजन इथं आणि एक हायड्रोजन इथं, हा N2 इथून निघून जाईल आणि हा ग्रुप कन्वर्ट होईल C डबल बॉन्ड O इज कन्वर्टेड टू CH2 ग्रुप. पुन्हा एक एक्झाम्पल बघा, 1 2 3 हा सेकंड नंबरचा कार्बन आहे, त्याच्यावर कीटोन ग्रुप आहे C डबल बॉन्ड O. पुन्हा याला हायड्राझोन तयार होईल इथे, हा सेकंड नंबरचा कार्बन, हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन कंडेन्स होतील, हे कंडेन्सेशन रिएक्शन होईल, H2O काढून टाकायचा, हा N याला जोडायचा, पुन्हा हा इथून N2 काढायचा आणि हे दोन हायड्रोजन या कार्बनला जोडायचे. हा C डबल बॉन्ड O सेकंड नंबरच्या कार्बनचा तिथं CH2 मध्ये कन्वर्ट झाला. अशा प्रकारे C डबल बॉन्ड O प्लस CH2 मध्ये कन्वर्ट करून आपण अल्डेहाइड आणि कीटोन पासून अल्केन तयार करू शकतो या दोन रिडक्शन मध्ये. रिडक्शन रिएक्शन मध्ये रोझेनमंड रिडक्शन. रोझेनमंड रिडक्शन मध्ये असाइल क्लोराईड C डबल बॉन्ड OCl याचं CHO होते, म्हणजे हा Cl निघून जाते आणि त्याच्या जागेवर हायड्रोजन अटॅच होते. रिमूव्हल ऑफ Cl and hydrogen is joined in presence of H2 PDBSO4.
COCl ग्रुपचं CHO मध्ये कन्व्हर्शन होते रोझेनमन रिडक्शन. आता याच्यामध्ये बघा हा बेन्झोइल क्लोराइड C++OCl, फक्त या C++OCl चं CHO मध्ये कन्व्हर्शन होते. हा Cl निघून जाते. इथं हायड्रोजन त्याच्याप्रमाणे इथं HCl निघून जाते. रोझेनमन रिडक्शन COCl चं कन्व्हर्शन CHO मध्ये इन प्रेझेन्स ऑफ H2PdBaSO4. स्टीफन रिएक्शन मध्ये काय होते, हे एक रिडक्शन आहे. सायनाइड ग्रुपचं CHO होते. सायनाइड ग्रुप इज कन्वर्टेड टू CHO ग्रुप. रिएजंट कोण आहे, SnCl2HCl H3O पॉझिटिव्ह किंवा सायनाइड ग्रुपचं CHO मध्ये. एक एक्झाम्पल बघा, CH3CHO. पहिले हे दोन हायड्रोजन याच्यात ऍड होतील, एक कार्बनवर एक नायट्रोजन, इमिन तयार होती. इथं बघा SnCl2 प्लस डायल्यूट HCl नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस करते ट्वाइस H. इथे हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, CH+NH हा HCl ला जॉईन होते. हा जो ग्रुप आहे CH+NH याला आपण इमिन म्हणतो. पुन्हा त्याचं हायड्रोलायसिस केलं की हा पूर्ण ग्रुप निघून जातो इथून. CH+O यातला एक ऑक्सिजन CH+O आणि NH4Cl बाहेर पडते. CN चं काय झालं फायनल आन्सर मध्ये, इथं CN होतं, इथं CHO झालं. जिथं CN ग्रुप आहे हा जो CN ग्रुप आहे फायनल बघा CH3CN CH3CHO फायनल कन्व्हर्शन CH3CHO. मधातला जो प्रोडक्ट आहे तो इमिन. नायट्राइल्स किंवा सायनाइड याचं कन्व्हर्शन CHO मध्ये करण्यासाठी आपण हा रिएजंट वापरतो, डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. सेकंड स्टेप मध्ये H2O. डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हा CN चं CHO मध्ये कन्व्हर्शन करते रिडक्शन मध्ये. हा मॉलिक्यूल बघा 1 2 3 4 5 आणि हा CN ग्रुप, याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. डायसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड फक्त CN चं CHO करतो, याचं रिडक्शन नाही करत डबल बॉन्डचं, फक्त CN चं रिडक्शन करतो CHO मध्ये. इथं CN आहे तर या ग्रुपचं कन्व्हर्शन CHO मध्ये झालेलं. डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हे आपण असं पण लिहू शकतो, डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. सेकंड स्टेप मध्ये H2O गिव्स CHO. CN इज कन्वर्टेड टू CHO. त्याच्यानंतर इस्टरचं पण CHO ग्रुप मध्ये कन्व्हर्शन होते बघा. इस्टर R C++O OR. तर R आणि C याच्यापासून अल्डिहाइड तयार होते. फॉर एक्झाम्पल बघा CH3CH2/10 C++O CH3 मिथिल. टोटल 12 कार्बन आहे तिथं बघा, 1 10 आणि पुन्हा 1 म्हणजे 12 कार्बन आहे. म्हणून हा मिथिल डो डिकॅनोएट म्हणजे 12 कार्बन. डायसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड H2O हा एवढा ग्रुप फक्त आपल्याला अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होतो. CH3CH2/10 CHO हा ग्रुप जो आहे हा CHO मध्ये कन्वर्ट. इथं याची CHO. तर अशा प्रकारे असाइल क्लोराइड म्हणजे COCl चं CHO कोण करते, H2PdBaSO4. सायनाइडचं CHO कोण करते, स्टीफन रिएक्शन. सायनाइडचं CHO SnCl2 डायल्यूट HCl ऍसिड हायड्रोलिसिस H3O पॉझिटिव्ह. सायनाइडचं CHO पुन्हा डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हा CN चं कन्व्हर्शन CHO मध्ये करते. डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड CN चं कन्व्हर्शन CHO मध्ये करते आणि इस्टरचं कन्व्हर्शन CHO मध्ये करते. म्हणजे डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड CN चं CHO करते आणि इस्टरचं CHO करते. कशा प्रकारे करते हे एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण स्टीफन रिएक्शन, रोझेनमन रिडक्शन आणि डायसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइडचं रिडक्शन. बघा रिडक्शन रिएक्शन
रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंडच्या रिडक्शन मध्ये आपल्याला प्रायमरी अमाइन्स मिळतात म्हणजे RNH2. दिलेल्या कंपाऊंडचं कन्व्हर्शन आपल्याला NH2 मध्ये करायचं असते बघा. हा R आहे CH3, हा N, या N पासून आपल्याला NH2 बनवायचा आहे. हे ऑक्सिजन काढून द्यायचे. त्यासाठी आपल्याला हायड्रोजन लागते. यांचं NH2 करायचं आणि हे ऑक्सिजन वॉटर म्हणून बाहेर काढायचे. नायट्रोजनसाठी 2 आणि 2 ऑक्सिजनसाठी 4 असे टोटल 6 हायड्रोजन लागतील. NO2 ग्रुप कन्वर्ट होईल NH2 ग्रुप मध्ये. NO2 इज कन्वर्टेड टू NH2. आता हे कोण कोण करू शकते पहा. मेटल HCl, मेटल मध्ये FeSN Zn घेऊ शकतो आपण. Fe ला जास्त प्रिफर्ड करतात कारण Fe पासून FeCl2 तयार होते. FeCl2 चा हायड्रॉलिसिस होऊन HCl तयार होते आणि ते HCl आपल्याला रिक्वायर्ड असते इथं. जर आपण Fe वापरला तर आपल्याला HCl स्मॉल अमाऊंट मध्ये रिक्वायरमेंट राहते. त्याच्यामुळे Fe ला जास्त प्रिफर्ड केला जाते अदर मेटलच्या कंपॅरिझन मध्ये. LiLH4 इथर हा सुद्धा कन्वर्ट करते NO2 to NH2, NO2 to NH2. निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम हे जर आपण यूज केले तर आपल्याला नेसंट हायड्रोजनच्या जागेवर 3H2 असं लिहावं लागेल. सेकंड एक्झाम्पल बघा. हा जो NO2 ग्रुप आहे हा कन्वर्ट होईल NH2 मध्ये. आपण जर इथे निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम लिहिलं तर आपल्याला इथे यूज केला तर आपल्याला इथे 3H2 लिहावं लागेल. NO2 group is converted to NH2. 2 ऑक्सिजन twice H2O बाहेर पडेल. नायट्रोबेन्झीन टू NE. रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड म्हणजे RCN. RCN म्हणजेच अल्केन नायट्राइड. आता एक एक्झाम्पल बघा. गिव्स प्रायमरी अमाइन. आता हा RCN इथे आपण मिथिल वापरला म्हणून याचं नाव मिथिल सायनाइड. मिथिल सायनाइड. नायट्राइड मध्ये नाव द्यायचं असेल तर 1,2 इथेन नायट्राइड. प्रायमरी अमाइन बनायचं म्हणजे RNH2 आलं पाहिजे. हे 2 कार्बनचा R बनवायचा. CH3 CH2 NH2, CH3 CH2 NH2. CH2 इथे 2 हायड्रोजन लागतील, इथे 2 हायड्रोजन लागतील, 4 हायड्रोजन. याने इथेनॉल LiLH4 यूज करू शकतो आपण. इट गिव्स 2 कार्बनचा इथिल अमाइन. आता जर आपण RCN आणि Na इथेनॉल वापरला तर याला मेंडिस रिडक्शन असं म्हणतात. रिडक्शन ऑफ अमाइड टू प्रायमरी अमाइड. अमाइड म्हणजे बघा RC डबल बॉन्ड O NH2. आता मला याचं प्रायमरी अमाइन करायचं म्हणजे CH3 CH2 NH2. इथे NH2 आहेच, फक्त C डबल बॉन्ड O चं कन्वर्शन करायचं आहे मला CH2 मध्ये. C डबल बॉन्ड O इज कन्वर्टेड टू CH2. हा ऑक्सिजन काढून द्यायचा. इथे 2 हायड्रोजन, ऑक्सिजन सोबत 2 हायड्रोजन लागतील, 4 हायड्रोजन. पुन्हा Na इथेनॉल, इथेन अल्युमिनियम हायड्राइड यूज करायचं आणि C डबल बॉन्ड O चं कन्वर्शन करायचं CH2 मध्ये. तर अशा प्रकारे NO2 साठी आपल्याला हे पाहिजे कंडिशन महत्वाचे. NO2 ला कन्वर्ट करायचं असेल NH2 मध्ये तर FeSN Zn मेटल, LiLH4 निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. सायनाइड ला करायचं असेल तर Na इथेनॉल, LiLH4 आणि CONH2 ला करायचं असेल तर Na इथेनॉल आणि LiLH4. ह्या कंडिशन फार महत्वाच्या आहेत. कोणत्या ग्रुपसाठी कोणता कॅटॅलिस्ट पाहिजे रिडक्शन करण्यासाठी, ह्या महत्वाच्या कंडिशन आहेत. रिडक्शन रिएक्शन. रिडक्शन ऑफ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड. रिडक्शन ऍडिशन ऑफ हायड्रोजन. या कार्बन मध्ये एक हायड्रोजन ऍड केला, या कार्बन मध्ये एक हायड्रोजन ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम. इट गिव्स इथेन. द प्रोसेस इज नोन एज हायड्रोजनेशन. प्रोसेसचं नाव हायड्रोजनेशन. प्रोपाइन. कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड. एक मॉलिक्यूल ऍड करायचा, या कार्बनवर एक हायड्रोजन, या कार्बनवर हायड्रोजन. प्रोपीन. पुन्हा एक मॉलिक्यूल, त्यामधला एक हायड्रोजन या कार्बनवर एक हायड्रोजन. इट गिव्स प्रोपेन. फ्रॉम अल्किल हॅलाइड RX. झिंक डायल्यूट HCl. एक्सेप्शन आहे याला अल्किल फ्लोराइड. अल्किल फ्लोराइड
रिड्यूस होत नाही. अल्किल हलाइड मिथिल क्लोराइडचं रिडक्शन म्हणजे हा क्लोरीन निघून जाईल, त्याच्या जागेवर हायड्रोजन मिथेन फॉर्म होईल. Cl आणि हायड्रोजन HCl हे त्याचं सेकंड एक्झाम्पल आहे. इथून Cl त्यामध्ये एक हायड्रोजन ऍड होईल H5CH6. सेम रिडक्शन C2H5Cl चं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड यूज करून आपण करू शकतो. C2H5Cl इज रिड्यूस टू इथेन C2H6. रिडक्शन ऑफ फिनॉल टू बेंझीन बाय झिंक डस्ट. फिनॉल मधला ऑक्सिजन काढायचा, हा ऑक्सिजन आणि झिंक ZNO फॉर्म होईल, हा हायड्रोजन बेंझीन फॉर्म होईल. रिडक्शन ऑफ फिनॉल टू बेंझीन बाय झिंक डस्ट. रिडक्शन रिएक्शन मध्ये पार्शियल रिडक्शन ऑफ अल्काइन गिव्स अल्कीन बाय PDC पैलेडाइज चारकोल गिव्स cis alkene. PDC gives cis alkene. Alkyne carbon carbon triple bond. Addition of hydrogen gives PDC Lindlar catalyst gives cis alkene. Same group on same side, it is cis alkene. By Na liquid ammonia gives trans alkene. Carbon carbon triple bond alkyne. Addition of hydrogen reduction gives alkene, but it is a trans alkene. Same group on opposite side is known as trans alkene. Ethyne on partial reduction with PDC gives ethene. Palladized charcoal partially deactivated with poison quinoline. Deactivated PDC is known as Lindlar's catalyst. Deactivated PDC is known as Lindlar's catalyst. आपण सर्व रिडक्शन रिएक्शन बघितले आहेत. त्यानंतर आता या रिडक्शन रिएक्शन मध्ये आपण कोणकोणते रिड्युसिंग एजंट ऍड केले आणि पर्टिक्युलर रिड्युसिंग एजंटचं काय फंक्शन आहे, म्हणजे तो कुठल्या ग्रुपचं कोणत्या ग्रुपमध्ये कन्व्हर्शन करतो, ते आता आपण एका शॉर्ट मध्ये बघू. निकेल प्लॅटिनम पॅलेडियम हा बघा डबल बॉन्ड अल्किनचं कन्व्हर्शन अल्केन मध्ये करतो. रिडक्शन म्हटल्यानंतर ऍडिशन ऑफ हायड्रोजन डबल बॉन्डचं कन्व्हर्शन अल्केन मध्ये अल्काइनचं अल्केन मध्ये करतो. अल्डिहाइड RCHO RCH2O मध्ये RCH2OH मध्ये रिडक्शन करतो. RNO2 चं RNH2 मध्ये रिडक्शन करतो. नायट्रोअल्केन टू प्रायमरी अमाइन. RCN अल्किल सायनाइड टू प्रायमरी अमाइन. या सर्व ग्रुपचं कन्व्हर्शन निकेल प्लॅटिनम पॅलेडियम या ग्रुपमध्ये कन्वर्ट करतो. PDC लिंडार कॅटॅलिस्ट अल्काइनचं कन्व्हर्शन cis alkene मध्ये करतो. पार्शियल रिडक्शन म्हणतो आपण. Na लिक्विड अमोनिया हा पार्शियल रिडक्शन मध्ये अल्काइनचं कन्व्हर्शन ट्रान्स अल्कीन मध्ये करतो. त्याचप्रमाणे झिंक डस्ट फिनॉलचं कन्व्हर्शन बेंझीन मध्ये करते. आता एक महत्वाचा रिड्युसिंग एजंट आपल्याला बघायचा आहे LiLH4H3O पॉझिटिव्ह. हा जो रिड्युसिंग एजंट आहे हा अल्डिहाइडचं कन्व्हर्शन प्रायमरी अल्कोहोल मध्ये करतो RCH2OH. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं रिडक्शन करतो अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मध्ये. डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही. ऍसिडचं कन्व्हर्शन करतो अल्कोहोल मध्ये. ऍसिड याचं रिडक्शन डिफिकल्ट आहे, त्यासाठी आपण LiLH4 वापरतो. NaBH4 त्याचं रिडक्शन करू शकत नाही. पण ऍसिडचं रिडक्शन जर तुम्हाला अल्कोहोल मध्ये करायचं असेल तर बेटर आहे डायमोरेन B2S6 म्हणजे बेटर रिड्युसिंग एजंट फॉर ऍसिड टू अल्कोहोल. त्यानंतर इस्टरचं रिडक्शन डिफिकल्ट आहे, त्यासाठी आपण LiLH4 वापरतो. हा जो एवढा पार्ट आहे RC याच्यापासून एक अल्कोहोल बनतो, RLH पासून एक अल्कोहोल बनतो. त्यानंतर नायट्रो अल्केन प्रायमरी अमाइन RNH2 RNO2 RNH2
RCNचं रिडक्शन RCH2NH2 प्रायमरी अमाइन्स मध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट करतो. अमाइड ग्रुपचं कन्व्हर्शन प्रायमरी अमाइन मध्ये. आता NaHG इथेनॉल हा सुद्धा आपण यूज करतो अल्किल सायनाइडचं कन्व्हर्शन प्रायमरी अमाइन मध्ये करण्यासाठी आणि RCONH2 चं कन्व्हर्शन प्रायमरी अमाइन करण्यासाठी. या दोघांचं कन्व्हर्शन करण्यासाठी आपण यूज करतो आपण. त्यानंतर स्टीफन रिएक्शन मध्ये SnCl2 डायल्यूट HCl आणि सेकंड स्टेप मध्ये H3O पॉझिटिव्ह यूज करतो आपण. या RCl मध्ये अल्किल सायनाइडचं कन्व्हर्शन होते CHO मध्ये CM2CHO. डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड सेकंड स्टेप मध्ये H3O पॉझिटिव्ह. याच्यामध्ये CN ग्रुपचं CHO होते आणि इस्टरचं पण CHO होते. हा RC ग्रुप जो आहे हा कन्वर्ट होतो RCHO मध्ये. त्याचप्रमाणे ZnHG कॉन्सन्ट्रेट HCl हा क्लेमेन्सन रिडक्शन आहे. याच्यामध्ये कॅटॅलिस्ट C डबल बॉन्ड ओचं कन्व्हर्शन CH2 मध्ये करतो. एक ओल कृष्ण रिडक्शन आहे ज्यामध्ये आपण C डबल बॉन्ड ओचं कन्व्हर्शन CH2 मध्ये करतो. त्यामध्ये आपण NH2NH2 हायड्राझेन यूज करतो. त्याचा हायड्राझोन होते. सेकंड स्टेप मध्ये आपण KOH इथिलीन ग्लायकॉल यूज करून C डबल बॉन्ड ओचं कन्व्हर्शन CH2 मध्ये करतो. हे दोन नायट्रोजन N2 म्हणून बाहेर पडतात. FeSCl, SnSCl आणि ZnSCl हे RnO2 चं कन्व्हर्शन RnH2 मध्ये करतात. रोझेनबर्ग रिडक्शन मध्ये RCOCl ग्रुपचं कन्व्हर्शन RCHO मध्ये होते. त्यासाठी आपण कॅटलिस्ट वापरतो H2PDBaSO4. H2PDBaSO4. तर हे सर्व रिड्युसिंग एजंट आहे आणि कोणत्या ग्रुपमध्ये ते